आपण महाराजाकडे गेलो, आपण संतांकडे गेलो तर आपले प्रश्न काय असतात? तो झोपल्या का काय काय असतात प्रश्न? आपण संसाराकडे गेलो को बायांचं सुरूच आहे, बसतात तिथं गेल्या की लगेच पदर घेतात, अशा डोळ्याला लावतात, नाटकच रडल्यासारखं करतात. महाराज म्हणले काय झालं, काय सांगू बाबा तुम्हाला, सून लईच येड्यावणी करते. आता सून येड्यावणी करते का सासू सुनाला येड्यावणी करते काय माहिती. काय सांगू तुम्हाला, जगावं का मरावं केलंय, काही सांगून उपयोग नाही, कोणाला सांगता गाराणं. काही काही जणी जातात आणि महाराजाला म्हणतात, महाराज 12 वर्ष झाले मुलाच्या लग्नाला, आमच्या पोराला अजून पोरगच झालं नाही, मुलीचं लग्नच कुठं जुळत नाही. काही काही म्हाताऱ्या जातात आणि म्हणतात, आता आमचं म्हातारं कुणाचं काही ऐकतच नाही, काय करावं. आता संसारातले प्रश्न आपण त्यांना का विचारायचे? संसारात खूप खूप दुःख आहे म्हणून संसारापासून अलिप्त ते झाले, संन्यासी झाले, ब्रह्मचारी राहिले, आणि आपण आपले संसारातले प्रश्न त्यांना विचारतो. म्हणतात अण्णाचा कण आणि संताचा क्षण माणसाने कधी व्हायला घालू नये. आलं का लक्षात? का गप्पा मारतात मस्त, मी येऊ का गप्पा मारायला? अण्णाचा कण आणि संतांचा क्षण माणसाने कधीच व्हायला घालू नये. विचारायचा असेल तर चांगले प्रश्न विचारावेत. आतापर्यंत मी नाही गळ्यात माळ घातली, गेल्या 3 वर्षापासून आमच्या गावामध्ये सप्ताह होतोय, अनेक कीर्तनामधून कथामधून मी ऐकलंय की माळ घातली पाहिजे, म्हणून मला माळ तुमच्याकडून घालायची, माळ घालतान का, असा प्रश्न विचारला पाहिजे. मला एकादशी धरायची, कधीपासून मी सुरुवात करू, मला ज्ञानेश्वरी पारायण करायचंय, कधीपासून मी सुरुवात करू, असे प्रश्न विचारले पाहिजेत. पण आपण असं विचारतो का? काय विचारावं हे सुद्धा आमच्या संतांनी सांगून ठेवलं पहा. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. हे प्रश्न विचारले पाहिजेत, मी कसं उद्धारेल. अतिशय आनंद झाला सुतजींना, सुतजी गदगद झाले आणि सुतजी म्हणतात, जो आया सो जाएगा राजा रंक फकीर, जो जन्माला आलाय तो जाणारच आहे कसाही असो. संसारती इति संसारः, जो नेहमी सरकत राहतो त्याला संसार म्हणतात. जो नेहमी पुढे पुढे चाललाय, आपण त्याला धरण्यासाठी माग 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 पळतोय, जो नेहमी बदलत राहतो, पुढे सरकत राहतो, त्याला संसार म्हणतात. काल आपण जसे दिसत होतो तसे आज दिसतो का? आज जसे दिसणार आहेत तसे उद्या दिसणार आहेत का? उद्या जसे दिसणार आहेत तसे परवा दिसणार आहेत का? किती मेकअप करा पण माणूस तसं दिसतं का? माणसामध्ये बदल होत जातो. म्हणून त्या ठिकाणी सुतजी म्हणतात, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्णाश हे तवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरेण भाषितम. काल व्याल मुख ग्रास, मनुष्य हा काळाचा ग्रास आहे. एक भला मोठा सर्प आहे आणि भला मोठा सर्प असा त्या ठिकाणी तोंड पसरून अजगर त्या ठिकाणी बसलेला आहे, खालचा जबडा खाली वरचा जबडा वर, आणि त्या अजगराच्या जिभेवर आपण जीवन जगतोय. आपण जिथं जीवन जगतो त्याला काय घोसापुरी म्हणतात का? का नामलगाव म्हणतात, बीड म्हणतात, काय म्हणतात, काय म्हणतात? आपण जिथं जीवन जगतो त्याला काय म्हणतात? मृत्यू लोक. मग या मृत्यू लोकामध्ये मृत्यूला सामोरं आपल्याला जावंच लागणार आहे. जिवंत कुठपर्यंत? तो अजगर जोपर्यंत तोंड बंद करत नाही तोपर्यंत आपण जिवंत. आणि योग्य काळ वेळ आली की तो अजगर बरोबर तोंड काय करतो? बंद करतो. म्हणून संत वर्णन करतात पहा, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे.
आता हरपली चिंता. काल व्याला मुखग्रास घडी घडी काळ वाट पाहतो. योग्य वेळ आली की जिथं माणसाचं मरण आहे तिथं मृत्यू माणसाला घेऊन जातो. आणि मरायचंय प्रत्येकाला. या जगामधलं त्रिकाल बाधित सत्य जर काय असेल तर मरण आहे. पहा, सुतजी शौनकादी ऋषींना सांगतात, लक्ष द्या माझ्याकडे बरं का, 10 ते 20 मिनिटं लक्ष द्या जरा. श्री शुकदेव मुनी परीक्षित राजाला कथा सांगत होते. सुत शौनकादी ऋषींना सांगतात, गंगेच्या किनारी कथा सुरू आहे आणि तेवढ्यामध्ये ही कथा तिथं सुरू आहे, कथासत्र सुरू आहे. हे झालं माहिती स्वर्गातल्या देवांना. आणि देवाने काय केलं, अमृताचा कलश घेतला आणि देव श्री शुकदेव मुनीकडे आलेले आहेत. परीक्षिते कथां वक्तुम सभयां संस्थिते शुखे सुधा कुंभम गृहीतवैव देवास्तत्र समागमान. हातामध्ये अमृताचा कलश आणलेला आहे. आता देवाला येताना पाहिल्याच्या नंतर श्री शुकदेव मुनींना हसू आलं. पहा, हसू. कारण कधीच न सप्ताहाला येणारे लोक जर मंडपामध्ये दिसलं तर आपल्याला सुद्धा काय वाटतं, नवल वाटतं, नवल. पण हा सत्संग, हे कथा कीर्तन ऐकण्याचा आनंद मृत्यू लोकांमध्येच आहे, स्वर्गामध्ये सुद्धा नाही. स्वर्गामधल्या देवांना सुद्धा वाटतंय मृत्यू लोकी व्हावा जन्माम्हा. अमृताचा कलश आणला. अरे हे देव स्वकार्य कुशल सुराहा, स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता अगदी प्रवीण आहेत. हातामध्ये अमृताचा कलश घेऊन कशाला आले असतील बरं? श्री शुकदेव मुनी देव आल्याबरोबर हसले, पण देवाला बोलून दिलं. नेमका देव काय म्हणतात, देव काय म्हणू लागले, एवं विनिमये जाते सुधाराज्ञा प्रपीयताम प्रपश्यामो वयम सर्वे श्रीमद भागवतामृतम. एक काम करा, श्री शुकदेव मुनींना तुम्ही जी कथा सांगताय ना, त्यांना सांगण्याऐवजी तुम्ही आम्हाला कथा सांगा. आणि त्या कथेच्या बदल्यात आम्ही या कलशामध्ये अमृत आणलंय, ते अमृत श्री शुकदेव मुनींना पाजा, म्हणजे त्या परीक्षितीला पाजा, म्हणजे परीक्षिती त्या ठिकाणी अमर होईल. श्री शुकदेव मुनी हसले आणि हसल्याच्या नंतर श्री शुकदेव मुनी म्हणतात, क्वसुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मणिर्महान् ब्रह्मरातो विचार्य इवं तदा देवांजहासः. हिरा मणी चमकतो, बांगडीचा तुकडा सुद्धा चमकतो, पण हिऱ्याची जी किंमत आहे ती बांगडीच्या तुकड्याची होईल का? होईल का? आता खरं सोनं जेवढं चमकत नाही तेवढं कोणतं सोनं चमकतं? खोटं सोनं, बरोबर आहे का नाही? असं चमचम चमचम करतं. पण खऱ्या सोन्याचे जेवढे पैसे येतात तेवढे खोट्या सोन्याचे येतात का? मग म्हटले, कुठं तुमचं स्वर्गातलं अमृत आणि कुठं आमचं कथा अमृत? जे स्वर्गातलं अमृत आहे ते फक्त पुण्यवानालाच मिळतं, आणि हे कथा अमृत इथं पुण्य असो किंवा पाप असो, इथं अशी पाटी लावली का हो, ज्यांनी ज्यांनी पुण्य केलं त्यांनीच मध्ये यायचं का? हे पाटी असं काही नाही. पुण्यवानाला पण भेटतंय आणि पाप्याला पण भेटतंय. उलट पापी जर इथं आले तर त्यांचं पाप नष्ट होतंय आणि पुण्याची तिजोरी, त्यांची पुण्याचं बॅलन्स वाढल्याशिवाय राहत नाही. मग म्हटले, तुमचं जे अमृत आहे ते फक्त पुण्यवानाला भेटतंय, आमचं जे अमृत आहे ते पुण्यवानालाही भेटतंय आणि पाप्यालाही भेटतंय. पुन्हा स्वर्गातलं अमृत पिणाऱ्यांचं जे पुण्य आहे ते कमी कमी होत जाते आणि कथेचं जे पुण्य आहे ते वाढत वाढत जाते. मला तुम्ही सांगा, 2 वर्ष झाले श्रीमद भागवत कथा तुम्ही ऐकताय, असं वाटतं का या वर्षी ऐकूच नाही? वाटतं का? वाटत असते तर तुम्ही म्हणले असते यंदा भागवत ठेवू नका, शिव महापुराण ठेवा. पण कितीही वर्ष भागवत ऐकलं तरी त्याच्यातून नाविन्यपूर्ण भाव निघावा. नाही तर एखादी म्हणते, बाई मागच्याच वर्षी ऐकलंय, कशाला या वर्षी वेळ घालवायचा? नाही तर एखादी म्हणून त्याच्या मागच्या वर्षी ह्याच ताईचं ऐकलंय, काय सांगणार आहे तरी ती, कशाला जायचंय कथेला? आहे का आठवणीत आम्ही आलो होतो का गेल्या विसरून? तीच आठवण करून द्यावं म्हणलं. आणि कशाला ऐकायचंय तरी? गंगेमध्ये स्नान करायला आपण जातो,
बऱ्याच जणीला हौस असती गंगेमध्ये स्नान करायची, काही काही जणीला खूप इच्छा असती. मग मला तुम्ही सांगा, प्रत्येक वेळेस गंगेत स्नान करायला गेल्यावर तेच पाणी असतं का? तेच पाणी असतं का गंगेचं? गंगेचा प्रवाह, त्या ठिकाणी गंगा काय होते, वाहत राहते. 1 तासापूर्वी ज्या पाण्याने स्नान केलं दुसऱ्या तासाला ते पाणी नसतंय. पहा, असतंय का? नवनवीन पाणी येत राहतं. तसं श्रीमद भागवत कथा कितीही वर्ष श्रवण करा, सदा सेव्य सदा सेव्य श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रये. कशामुळे श्रवण करायची तर सांगितलं, यशा श्रवण मात्रेण, ही कथा श्रवण केल्याने तुमच्या चित्तामध्ये हरी त्या ठिकाणी चिपकतो. भगवान श्रीकृष्ण चित्त त्या ठिकाणी तुमचं चोरतो. म्हणून ही कथा सदा सेव्य आहे. स्वर्गातला अमृत पिल्याने पुण्य शिणे पुण्य मृत्यू लोकम विशंती. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पण कथामृत पिणाऱ्यांचं क्षणे क्षणे पाप निघून जातं आणि पुण्य वाढतं आणि हरीच्या पदाला त्या ठिकाणी प्राप्त होतात. स्वर्गातलं अमृत अमरत्व प्राप्त करून देतं, पण आम्हाला आमचं हे कथामृत जे आहे ना ते अभयत्व प्राप्त करून देतं. कशाचं अभयत्व प्राप्त करून देतं हो? आम्हाला सगळ्यात जास्त मृत्यूची भीती वाटते आणि ती मृत्यूची भीती घालवणारं हे श्रीमद भागवत आहे. आमचे वारकरी संप्रदायामधले संत एवढे आनंदी, एवढे प्रसन्न का आहेत याचं कारण एवढं आहे, माणसालाही आनंदी राहायचं असेल, प्रसन्न राहायचं असेल तर माणसाला मृत्यूशी मैत्री करता आली पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना मृत्यूशी मैत्री करता आली ना, जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. मृत्यू सुद्धा त्या संतांना घाबरतोय. मृत्यू सुद्धा आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी राबतोय. का तर मृत्यूशी मैत्री केली. देवाला हाकलून लावलं श्री शुकदेव मुनींनी. जा म्हणले, नाही तुम्हाला मिळत ही कथा, तुम्ही अभक्त बनून आलात. अभक्तास्तांच विज्ञाय नददौस कथामृतम श्रीमद भागवती वार्ता सुरानामपि दुर्लभः. आणि देव दुर्लभ असणारी ही भागवत कथा आज घोसापुरी मधल्या महिला मंडळांना श्रवण करायला भेटते. हे घोसापुरीकरांचं काय आहे भाग्य आहे. पहा भाग्य. राज्ञो मोक्षम तथा वीक्ष पुराधातापि विस्मितः सत्यलोके तुलांबद्वा तोलयत साधनान्यजः. परीक्षिती राजाच्या 7व्या दिवशी मोक्ष झालेला पाहिला आणि सगळ्या देवांना आश्चर्य वाटलं. ब्रह्मदेवाने सत्य लोकामध्ये तराजू बांधलं. एका तराजूच्या पारड्यामध्ये सगळे शास्त्र सर्व पुराण पारड्यात टाकलं आणि दुसरीकडे फक्त श्रीमद भागवत टाकलं. तर श्रीमद भागवत ज्या पारड्यामध्ये होतं ते पारडं खाली आलं आणि ते बाकीचे जे पुराण होते ते पारडं वर गेलं. सगळ्यांना फार फार आनंद झाला आणि सगळ्यांनी मोठ्याने जय जयकार केला. श्रीमद भागवत महापुराण की जय, राधा राणी सरकार की जय. अरे श्रीमद भागवताचं पारडं जड भरलं म्हणजे सर्वश्रेष्ठ पुराण जर कुठलं असेल तर हे श्रीमद भागवत त्या ठिकाणी आहे. मग ऋषींनी विचारलं, 7 दिवसाच्या कथेला कधी सुरुवात झाली? कृपा करून ते आम्हाला तुम्ही सांगा. 7च दिवसाची का कथा आहे असा प्रश्न आपल्याला पडतो का? महिला मंडळ पडला का? आपल्याला 7 दिवसाची कथा काय आहे याचा प्रश्न नाही पडला. पण 8व्या दिवशी पंक्तीला काय आहे, बुंदी आहे का, मसाले भात आहे का, पुरी आहे का, पनीर आहे याची चिंता आपल्याला पडते. आणि काही काहीला संध्याकाळी वांग्याची केली तर सकाळी कशाची भाजी करू. 7च दिवस का कथा? तर याच 7 दिवसामध्ये आपल्याला मरण येणार आहे. 8वा दिवस काही नवीन उगणार? 7च दिवसाची का? कारण सनकादिकांनी नारद महर्षींना 7च दिवसाची कथा सांगितली होती. मग शौनकादी ऋषींनी प्रश्न केला, अस्थिरश्च नारदम, असे अस्थिर असणारे नारद 7 दिवस एका जागेवर बसून कथा त्यांनी कशी श्रवण केली? कृपा करून तो भाग आम्हाला सांगा.
नारद एका जागेवर थांबत नाहीत. नारदाला 2 शाप आहेत. एक काळाची मुलगी जरा, जरा म्हणजे म्हातारपण. कोणाकोणाला म्हातार वाटतं वरबोट करा बरं. सहज मी एखादीला जर विचारलं का हो तुमचं वय किती, असलं 45 तर म्हणते 30च वर्ष. वय लपवण्यामध्ये बायका अगदी काय असतात, प्रवीण असतात. अशाच बसमध्ये चालल्या होत्या, दोघींची इतकी भांडणं लागली, इतकी भांडणं लागली. कंडक्टर परेशान झाला. कंडक्टरला म्हणला सांगा आम्ही कोणी सीटवर बसायचं. आता कंडक्टर म्हणला एकीला बस म्हणलं तर दुसरी मला भांडल्याशिवाय राहणार नाही. कंडक्टर चतुर होता. कंडक्टर म्हणला तुमच्या दोघीचे भांडणं चाललेत ना, एक काम करा, जिचं वय जास्त आहे ना तिने सीटवर बसून घ्या, जिचं वय कमी ती उभा राहू शकते म्हणले. 8 तास दोघी उभा राहिल्या पण एक सुद्धा सीटवर बसली नाही. कारण मी जर खाली बसले तर सगळ्या बसला कळन मी म्हातारी आहे म्हणून. इतका अवघड आहे बायकांचं. काळाची मुलगी जरा नारदांना म्हणली माझ्याशी लग्न करा. नारद महर्षी म्हणले नाही 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 मी नाही लग्न करू शकत. मग ती नारदांना म्हणली नारदा मी तुम्हाला शाप देते, असेच तुम्ही भटकत राहाल. दुसरा शाप दक्षाचा आहे. दक्षाची 10,000 मुलं विरक्त बनवली होती. अहो असाधू साधू नाम साधू लिंगेन नस्तवया भिक्षोर मार्ग प्रदर्शित. असेच तुम्ही भिक्षा मागत भटकत राहाल. नारदजी म्हणले बरंय, नदी बहती भली आणि साधू चलता भला. साधू फिरतात चांगलाय म्हणले, एका जागी राहिलं तर आसक्ती निर्माण होते. म्हणून नारद महर्षी सतत फिरत राहतात आणि भटकलेले जे जीव आहेत त्या जीवाला भगवंतापर्यंत आणून पोहोचवण्याचं काम नारद महर्षी करतात. मग 7 दिवसाची कथा का प्रारंभ झाली तो कथा भाग पाहणार आहेत आपण. थोडक्यामध्ये सुंदर असं वर्णन आहे पहा. एकदा हि विशालाया 4 ऋषयो मला सत्संगार्थं समायाता द्रदुषुस्तत्र नारदम् कथं ब्रह्मण्डिनमुखा कुतश्चिन्तातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. एक वेळेसची गोष्ट आहे. देवर्षी नारद जलद गतीने त्या ठिकाणी जात होते. अगदी जलद गतीने जात असताना त्यांना त्या ठिकाणी 4 ऋषी दिसलेले, सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार. त्यांची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर नारदजींचा जो चेहरा आहे ना तो नारदजींचा चेहरा अगदी नाराज होता. आता हे सनकाधिक जे आहेत ना ते सनकाधिक सतत सत्संग करतात. त्यांचं जीवन म्हणजे कथा मात्रैक जीवनम. आणि एवढे वर्ष झाले जन्माला येऊन तरी सुद्धा लहान बालकासारखे दिसतात. 5 वर्षाच्या पुढे त्यांचं वय जात नाही कारण सतत भजन करत राहतात. हरि शरणमेवं हि नित्यम एषा मुखे वचः अत काल समादिष्ट जरायुष्मान बाधते. हरि शरणं 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 हरि शरणं
नित्यमीशां मुखे वचः अतः काल समादिष्ट जरायुष्मान बाधते. सतत हरिशरणम 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 म्हणत राहतात. फिरत असताना नारद महर्षी त्यांना दिसले आणि नारद महर्षी दिसल्याच्या नंतर नारद महर्षींचं मुख जे आहे ना, चेहरा जो आहे ना, तो उदास होता. माणसाचा चेहरा हा कॅमेरा आहे पहा. कोणाकोणाच्या मनात चाललंय आरती कधी होईल, पंगत कधी बसल, 5 वाजलेत, कोणाकोणाला कंटाळा आलाय, कोणाकोणाला घरी जावं वाटलंय, कोणाकोणाची सून कोणाला सांभाळते, कोणाचं नवऱ्याचं भांडण होतंय. चेहरा पाहिल्या कीच लक्षात येतंय. अंतर्मनात काय चाललंय याचे भाव माणसाच्या चेहऱ्यावरती उमटतात. म्हणून माणसाचा चेहरा नेहमी कसा असला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे. एखाद्याने आपल्याकडे बघितलं तर त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. एखाद्याने आपल्याकडे जर बघितलं तर त्याला परत कधीच पाहू नये असं वाटतं का? मग काही काहीच्या चेहऱ्यावर नेहमी वाजलेले असतात. किती किती 12. तुमच्या पण वाजू देऊ नका. म्हणे अहो सनकादिक, तुम्हाला काय सांगू म्हणे मी माझं दुःख. पण सनकादिक म्हणतात, अहो नारदजी, गोपाल का दास नाही कभी उदास. अहो भगवंताचे दास जर असे उदास राहिले तर संसारिक लोकांनी, दुःखी लोकांनी पाहायचं कुणाकडे? अहो संसारामध्ये दुःख झालं तर लोक बॅगा भरतात, पंढरपूर आळंदीला जातात, संत महंताचं दर्शन घेतात आणि राग निघून गेल्यावर पुन्हा घराकडे येतात. आणि तुम्ही जर असे दुःखी झाले तर त्यांनी तुमचा आश्रय घ्यावा कसा? काय झालं तुम्हाला? गतवित्तो यथा जनः. तुमचं काही चोरीला गेलंय का? आता नारद महर्षीकडे चोरीला जायला आहे तरी काय हो? एक विणा आणि हातामध्ये चिपळ्या. आणि तुम्ही मला सांगा, विणा रात्रभर इथं लटकून राहिला तरी कुणी त्याला पाहतंय का त्याच्याकडे? आता चोर काय चोरून नेऊन त्याच्यावर कीर्तन करील, आणि कीर्तन केलं तर तो चोर राहीलच कसा? गळ्यातली माळ 2-4 दिवस रोडवर पडली तर तिला कुणी उचलीन का? उचलन का? तसं सोन्याचं गळ्यातलं जर तिथं पडलं तर लगेच उचलून स्वतःच्या खिशात घातल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणले मग तुमचं नेमकं चोरीला तरी गेलं काय? संतांचं खरं धन म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. पहा, मीराबाई गोड वर्णन करतात. पायोजी मेणे राम रतन धन पायो. 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 वस्तु अमोलिका दी मेरी सतगुरु. वस्तु अमोलिका
नाही. ज्या धनाला त्या ठिकाणी कुणी वाटून घेऊ शकत नाही, ज्या धनाची चोरी होऊ शकत नाही, असं धन काय केलंय आम्ही कमवलंय. आता आपल्या गळ्यामध्ये जे सोनं आहे ते चोर चोरून नेऊ शकत नाही का? नाही, त्या मावशी नाही म्हणतात. चोरून नेऊ शकतोय का? नाही नेऊ शकतोय ना. मग भीती आहे का? नाही. आणा बरं, द्या बरं काढून माझ्याकडे, मी व्यवस्थित ठेवून देते. इतके भाव वाढले त्याच्यामुळे बऱ्याच जणींनी नकली घालायला सुरुवात केली. नकली आहे तरी सुद्धा पदराच्या वरून आहे. असं धन संतांचं धन आहे. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. मग नारदजी का तुम्ही चिंतित होता हो? काय झालं तुम्हाला? अहो तुम्ही सतत भगवंताचं भजन करत फिरत असता. नारदजींचं आगमन होते पहा. सुंदर ब्रह्मर्षी विना हातामध्ये चिपळ्या घेऊन नारद महर्षी त्या ठिकाणी फिरत असताना सनकादिकांची भेट झाली. नारद महर्षी फिरत आहे पहा. सगळ्यांनी नारद महर्षींचं दर्शन घ्यायचंय, हाताने टाळी वाजवायची, गोड भजन म्हणायचं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण
महापुराण की फिरत फिरत नारदजी आले. सनकादिकांची भेट झाली. कथम ब्रह्मांडेन मुख कुतश्चिंतो तुला भवान, काय झालं तुम्हाला सांगा. त्यावेळेस नारदजी सनकादिकांना सांगू लागलेले आहेत की काय सांगावं तुम्हाला. सतसंगा करता या मृत्यू लोकामध्ये आलो. माझ्याकडे लक्ष द्या फक्त. मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर सतसंगाचा आनंद मृत्यू लोकामध्येच घेता येतो. सतसंगा करता या मृत्यू लोकामध्ये आलो, पण झालं असं. पुष्करम च प्रयागम च काशीम गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम इवमादेषु तीर्थेषु भ्रममाणैतस्ततः नापश्चम कुत्रचित् शर्मा मनसंतोषकारकम. नारद महर्षी म्हणतात की मी पुष्करला गेलो, प्रयागला गेलो, गोदावरीमध्ये गेलो, हरिक्षेत्र कुरुक्षेत्र सर्वच असणाऱ्या तीर्थाच्या ठिकाणी मी गेलो, पण मला कुठंच माझ्या चित्ताला समाधान, मनाला शांती लाभली नाही. का? कारण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा आता खरे संत त्या ठिकाणी राहिले नाही आणि खरं तीर्थात आनंद मिळत नाही. तिथले लोक, तीर्थातले लोक आलेल्या लोकांना लुटता कसं येईल याचाच विचार करतात. पहा, म्हणून तीर्थामधला जो आनंद आहे तो निघून गेला. खरे संत राहिले नाही. संतांच्या आश्रमात गेलो, पाखंड निरतो संत पापस्य खंड. संत सुद्धा पापाचा समूह, पापाचे भागीदारी झालेले आहेत. आता तेही सुद्धा मिळवण्याकरता प्रयत्न करत राहतात. तिथंही माझ्या चित्ताला आनंद मिळाला नाही. मी म्हटलं आता तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नाही, संतांच्या आश्रमात पण आनंद मिळाला नाही. गृहस्थ्यांची काय अवस्था आहे ते तरी पाहावं, म्हणून गृहस्थ्यांच्या घरामध्ये गेलो. गृहस्थ्यांच्या घरामध्ये गेल्यावर मला दिसलं तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायक कन्या विक्रियणो लोभा दाम्पत्तीनाम च कल्कणम. घरामध्ये तरुणी प्रभुता गे. माझ्याकडे लक्ष द्या. सगळं लक्ष तुमचं झाकीकडे, तुमच्यासाठीच आहे. सगळं सांगणार आहे, पण माझ्याकडे लक्ष द्या. खरं खरं सांगा, घरामध्ये कोणाचं चालतं? बोला पटकन बोला, वेळ कमी आपल्याकडे. कोणाचं? सुनबाईचं. बरोबर आहे का नाही? सासूबाईचं काही चालतं का? जुना काळ असा होता, सुनबाईने हात पुढे करायचा आणि सासूने हातावर तेल ओतायचं. आता सासूने हात पुढे करायचा आणि तेल कुणी ओतायचं? सुनाने ओतायचं. इतकी अवघड परिस्थिती झाली. 4 दिवस सासूचे संपले आणि 4 दिवस कुणाचे सुरू झाले? कारण घरामध्ये आल्यानंतर सुनाचं जर चाललं नाही तर ती सून नांदत तिथं निघून जाते. घरामध्ये वर्षस्व सुनबाईचं चाललंय सुनबाईचं, ठीक आहे, पण एखादं मोठं काम करायचं असेल तर कुणाला विचारलं पाहिजे? घरातल्या जे वृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांना अनुभव जास्त आहे, त्यांना विचारलं पाहिजे का नाही? पण कुणाला विचारलं जातंय? शालको बुद्धिदायक माय बापांना विचारत नाही, तो विचारतोय बायकोच्या भावाला. तुमच्याकडे काय म्हणतात? मेहुणा. आणि हिंदीत त्याला म्हणतात साला. साला आणि संस्कृतमध्ये म्हणतात शालक. आणि मेहुण्याच्या बुद्धीने जे जे चालले त्यांचं वाटोळं झालं. पा आपल्यासारखे तर जाऊ द्या 5-10 एकर जमीन, पण जिथं धृतराष्ट्रासारखा राजा कुणाचं ऐकत होता? शकुनी मामा. आणि शकुनी मामाने सगळं त्या ठिकाणी वाट लावलं, काही सुद्धा ठेवलं नाही. इतका या कलियुगामध्ये लोभ वाढलाय की आज मुलीचं लग्न होत नाही, कन्यादान होत नाही, तर कन्या विक्रियणो लोभा. मुलीचा बाप मुलीचे पैसे घेतोय, 10 लाख, 5 लाख, 15 लाख, आणि मग मुलीचं लग्न करून देतोय. कन्या विक्रय. आणि दंपत्ती नामचे कलकणम. सतत नवरा बायकोत भांडणं. एखादा आहे का असं इथं की लग्न झाल्यापासून आतापर्यंत त्यांचं भांडणच झालं नाही? बोटवरती करा, आपण हार घालू नारदाच्या गळ्यातला. झालं नाही? एकदा पण एक पण शिवी खाल्ली नाही, एकदा पण प्रसाद नाही.
अवघड आहे वा, यांचं तर नियमाच्या पुढे आहे. मग इतके भांडणं कशावरून पण भांडणं. एक जण म्हणली काय झालं भांडणं होतेत म्हणून, मंदिरात घंटान संसारात तंटा असलाच पाहिजे. दंपती नामचे कलकणम, सतत नवरा बायको मध्ये भांडणं सुरू येतं. म्हणून एवं पश्यम कलेर दोषण पर्यटन वणिमहम, माझ्या चित्ताला समाधान लागलं नाही म्हणून मी त्या ठिकाणी यामुनम तटमापन्नो यत्र लीला हरेर्भूतः, ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या त्या यमुनेच्या काठी, यमुनेच्या तीरावरती मी आलो. तर तीरावरती आल्याच्या नंतर मला एक दृश्य पाहायला मिळालं. नारद महर्षी म्हणतात तत्राचर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वरः, एका तु तरुणी तत्र निशिन्ना खिन्न मानसः. एक दृश्य असं पाहिलं की एक स्त्री रडते आणि त्या स्त्रीच्या मांडीवर दोन म्हातारे असे मूर्छित होऊन पडलेले. हे तर जागे झाले. दोन मूर्छित होऊन पडलेले. ती भक्ती महाराणी मोठ्या मोठ्याने रडते आणि काही कमल नयना स्त्रिया जे आहेत त्या तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहे, तिला त्या ठिकाणी हवा घालताय. नारद महर्षींनी विचार केला सगळ्या स्त्रिया तिथं आहेत, एखाद्या पुरुषाने नुसता स्त्रियांचा समूह असताना तिथं जाणं योग्य नाहीये. म्हणून नारद महर्षी ती मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडून रडते, आक्रोश करते. पण जावं कसं तिथं, स्त्रिया आहेत म्हणून नारद महर्षी बाजूने चालले. त्यावेळेस त्या भक्ती महाराणीने पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ती नारदजींना आवाज देते, भो भो साधू सनम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वतागहरम परम. अहो साधू थांबा ना, तुमच्या नुसत्या दर्शनाने माणसाचं असणारं दुःख निघून जातंय आणि तुम्ही मला पाहून असे लांबून का चाललात. अहो इकडे या, थोडस थांबा. नारद महर्षी तिच्या जवळ गेलेत आणि तिला जाऊन विचारतात, अगं का रडतेस तू, काय झालं तुला. वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम, काय झालंय तुला सांग ना, का रडतेस तू. त्यावेळेस ती नारदजींना सांगू लागली, अहो मी कोण आहे माहितीये का तुम्हाला. अहम भक्ती रीती ख्याता इमयो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. मी भक्ती आहे, अहम भक्ती, इमो मे तनयो मतो, ही दोन माझी मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. अहो नारदजी काय सांगावा, काळाचा प्रभाव परिणाम, मी तरुण आहे पण माझी दोन मुलं म्हातारी झालीत आणि मूर्छित होऊन या कलियुगामध्ये पडली. अहो आईचा आनंद लेकराच्या आनंदामध्ये असतो, मला कुठलंच दुःख नाही, पण माझी मुलं एवढं दुःख भोगतायत म्हणून मला अत्यंत दुःख होत आहे. अहो नारदजी हे कशामुळे झालं सगळं सांगा ना. नारदजी म्हणतात, भक्ती तू चिंता करू नको, हे सगळं कशामुळे होतंय माहितीये का. भक्ती म्हणते, अहो उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रामध्ये माझा कुठे कुठे मान सन्मान झाला, पण गुजरात मध्ये मी गेले आणि मी म्हातारी झाले. पुन्हा गुजरातला गेलेली मी वृंदावनला आले, वृंदावन पुनःप्राप्य नवीनीव स्वरूपिणी. वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर मी तर पुन्हा त्या ठिकाणी तरुण झाले, ताता थैया करून नाचायला लागले, पण माझी दोन मुलं मूर्छित पडली, याच्यामुळे मला दुःख आहे. त्या भक्तीचं दुःख ऐकून नारदजींना सुद्धा अत्यंत दुःख झालेलं आहे. पहा, नारदजीचे डोळे सुद्धा पाण्याने डबडबलेले आहेत, कारण दुसऱ्याच्या दुःखामध्ये जो दुःखी होतो त्यांनाच खरा संत, खरं साधू म्हटलं जातं. नारदजी म्हणतात, अरे भक्ती रडू नको,
हा सगळा काळाचा प्रभाव आहे. हे सगळं जे होतंय ना ते कलीमुळे होतंय. पहा, तेन लुप्तो सदाचार योग मार्ग, हे सगळं त्या ठिकाणी त्या कलियुगामुळे झालेलं आहे. भक्ती आता तरी कुठं चांगलं दिसतंय, पण वर्षे वर्षे क्रमच जाता मंगलम नापि दृश्यते. आता तरी कुठं कथा कीर्तन होत आहे, मोठे मोठे सप्ताह होत आहे, पण जसे जसे वर्ष सरत जातील ना तसं तसं त्या ठिकाणी मंगल गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. मग भक्ती म्हणते हो नारदा, त्या कलीला परीक्षितीने कशाला स्थान दिलं? त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, कलियुगामध्ये 99 वाईट गुण आहेत, पण त्या कलियुगामध्ये एकच चांगला गुण आहे. तो कुठला? यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. या कलियुगामध्ये एकच चांगला गुण आहे की माणसाला भगवत प्राप्ती भगवंताच्या नामस्मरणाने होते. याच्याचमुळे परीक्षितीने कलीला त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. सुंदर असं त्या ठिकाणी स्तुती भक्तीने नारदजींची केलेली आहे. तुमचं त्या ठिकाणी दर्शन झालं, पण आता एक काम करा, माझ्या मुलांचं दुःख दूर करा. नारद महर्षींनी काय केलं? त्या मुलांच्या कानामध्ये गीतेचे मुहुर मुहुर पाठ सुरू केले. पहा, वेद वेदांत घोषेच गीता पाठेर मुहुर मुहुर. ती मुलं थोडीशी उठायची, पहा, थोडीशी मूर्छा त्यांची जायची आणि पुन्हा धडाम दिशी खाली पडायची. भक्तीने विचार केला, वेदांताचा पाठ झाला, गीतेचे श्लोक त्यांच्या कानात म्हटले तर त्यांची थोडस मूर्छा जाते, त्यांना जाग येते, पण पुन्हा त्या ठिकाणी गीतेचा पाठ बंद झाला की पुन्हा ते मूर्छित होऊन पडतात. आता काय करावं? तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, योमवाणी तदैवाभून मारुषे खिद्यतामिति उद्यमः सफलस्तेयं भविष्यति न संशयः. अहो नारदजी, तुम्ही सत्कर्म करताय, चांगली गोष्ट आहे, पण यांची मूर्छा कशाने जाईल? योग्य अशा संतांकडे गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. जा म्हणले महान अशा संतांकडे, तेव्हा तुम्हाला ते मार्ग सांगतील. आता नारद महर्षी तिथून निघालेले आहेत. पहा, नारायण 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 करत करत फिरतायत. कुठे जावं कुठं जावं? नारदजी यायला लागले की मोठे मोठे साधू संत लपून बसायला लागले. नारदांसारखे संत आमच्याकडे येत आहे आणि कशाने त्यांची मूर्छा जाईन विचारताल, आम्ही काय सांगावं कळेना त्यांना. मग तेवढ्यामध्ये सनकादिकांना म्हणतात, तुमची भेट झाली, आता तुम्ही सांगा भक्तीचं ज्ञान वैराग्याचे मूर्छा जाण्यासाठी काय केलं पाहिजे. मग त्यावेळेस सनकादिक म्हणतात, अहो नारदजी, सोपा असा त्या ठिकाणी मार्ग आहे. श्रीमद भागवतालाप सतुगीत शुकादिभी. त्या ज्ञान वैराग्याची मूर्छा जाण्यासाठी आपल्याला श्रीमद भागवताची कथा करावी लागेल. कलियुगामध्ये लोक भक्ती तर करतात, पण भक्ती कशी करावी याचं ज्ञान नाहीये आणि तेवढं वैराग्य सुद्धा त्यांच्याकडे नाहीये. नारद महर्षीला हसू आलं. नारदजी म्हणतात, श्रीमद भागवत वेदापासूनच बनलेलं आहे. आरतीमध्ये आपण म्हणतो, पहा, वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे स्वज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली यवनी. वेद तरुचे मधुर फळ आहे. मग जे वेदाने झालं नाही ते वेदाच्या फळाने काय होऊ शकतं? त्यावेळेस सनकादिक नारदजींना म्हणतात, अहो फक्त 5 मिनिटं लक्ष द्या माझ्याकडं. दुधापासून तुपाची निर्मिती होते, पण तुपात जे करता येतं ते दुधात करता येतं का हो? एखादी बाई म्हणली, करंजा तळता तळता माझं तूप संपलंय, मग मी दुधात करंजा तळते. ऐक एखादी सुगरणाशी इथं जमल का? एखादीच्या घरातली साखर संपली, दुकान लांब आहे, ती म्हणली शेतात 5 एकर ऊस आहे, 2 ऊस मोडून आणले तर चहा होईल. होतो का हो? ऊसापासून साखरेची निर्मिती होते, पण साखर जे करू शकतं ते ऊस करू शकत. दुधापासून तुपाची निर्मिती होते, पण जे तूप करतं ते दूध करू शकत नाही. म्हणून वेदापासून श्रीमद भागवताची निर्मिती झाली, पण जे श्रीमद भागवत प्रभाव परिणाम दाखवतं ते दूध, ते त्या ठिकाणी वेद दाखवू शकत नाही.
म्हणून श्रीमद भागवताची कथा करा. कुठे करायची? आनंद नामाच्या तटावरती श्रीमद भागवताची कथा करायची ठरलेलं आहे. सुंदर असं वाळूचं व्यासपीठ तयार केलं. सनकादिक कथा सांगू लागले. भक्ती महाराणी कथा ऐकण्याकरता, नारद महर्षी कथा ऐकण्याकरता आलेले आहेत. सुंदर अशी कथा त्या ठिकाणी सुरू झाली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस झाला. सुंदर प्रकारे कथा सुरू आहे. आणि या असणाऱ्या दोन ज्ञान वैराग्याची मूर्छा हळूहळू हळूहळू जायला लागली आणि दोघे उठून त्या ठिकाणी बसू लागलेले. उठा उठा उठून बसायला लागलेले आहेत. आणि काय आनंदाची गोष्ट झाली. चौथ्या दिवसाची कथा झाली आणि चौथ्या दिवसाच्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, अवतार झाला. अगदी आनंदी आनंद झाला. भक्ती महाराणीला सुद्धा, ज्ञान वैराग्याला सुद्धा, वृद्ध असणारे मूर्छित पडलेले ज्ञान वैराग्य तरुण झाले, अगदी धष्टपुष्ट झाले, अगदी आनंदी आनंद झाला. एवढा आनंद कशाने झाला तर श्रीमद भागवताने झाला. आणि 7 दिवसाची कथा ऐकली. अगदी आनंदी आनंद भक्ती महाराणीला झाला. कारण दोनही मुलं तरुण झालेली आहेत. एवढं सगळं कशाने झालं तर भक्ती म्हणते की श्रीमद भागवताने झालं. धन्य आहे हे श्रीमद भागवत की माझ्या दोनही मुलांची मूर्छा गेली, दष्टपुष्ट झालं. म्हणून कलयुगामध्ये भक्तीला तर त्या ठिकाणी हे श्रीमद भागवत वाढवतच, पण भक्ती बरोबर त्या ठिकाणी हे असणारं काय, ज्ञान आणि वैराग्याला सुद्धा वाढवणारी ही श्रीमद भागवताची कथा आहे. सनकादिक गोड गाऊ लागले पहा. भक्ती सुतौतो तरुणो ग्रहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासित. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. ओ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण जय हो. हे नाथ नारायण वासुदेव. 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री राधे नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भक्ती सुतौतो तरुणो ग्रहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासित. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
भक्ती महाराणीला अतिशय आनंद झालेला आहे. अनेक ऋषीमुनी कथा श्रवण करायला आलेले होते पहा. भृगुर वसिष्ठ चावणश्च गौतमो मेधातिथिल देवल देवरातो रामस्तथा गादी सुतश्च शाकलो मृकुंड पुत्रा त्रिज पिप्पलादाः योगेश्वरो व्यास पराशरौ च छाया शुको जाजलि जन्म मुख्याः सर्वपमे मुनिगणा सह पुत्र शिष्या स्वस्त्रीभिरायुरता प्रणयेन युक्तः. अतिशय आनंद त्या ऋषींना साधू संतांना झाला की भक्तीची दोनही मुलं दष्टपुष्ट झालेली आहेत. भक्तीने प्रश्न विचारला. भक्त व्यक्ती तरतात त्यात काही वाद नाही, पण एखादा पापी सुद्धा कथेने तरतो का? मग पापी सुद्धा कथेने तरतो याच्यासाठी धुंदकारीचं जे उदाहरण आहे गोकर्ण उपाख्यान ते आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहेत. पहा, आजची आपली कथेची वेळ संपलेली आहे.